गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30 या 5:40 होत आहे. तर एवढं सकाळी उठून कुठेतरी आम्ही जात आहोत, तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा. तर आता पटकन शिवसाठी उपमा बनवून घेत आहे. नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही चाललेलो आहोत कारल्याला एकविरा देवीच्या दर्शनाला. तर ऋत्विक आता उठलेला आहे आणि त्याला रेडी केलेलं आहे आणि तो अजून झोपेतच आहे. तर चला बघूयात कसं होतं. तर आता चैत्र नवरात्रीसुद्धा सुरू आहे. तर चैत्र नवरात्री ही हिंदू पंचांगानुसार वर्षाची सुरुवात मानली जाते आणि या नवरात्रीत देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. शक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा हा उत्सव आहे. हे नवरात्र खास करून वसंत ऋतूमध्ये येते, जेव्हा निसर्ग नव्याने बहरतो. त्यामुळे याला नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. आणि चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना करून देवीचे आवाहन केले जाते. 9 दिवस उपवास, जप आणि पूजा पण केली जाते आणि देवीच्या 9 रूपांची रोज वेगवेगळी पूजा केली जाते. घरात आणि मंदिरात भक्तिमय वातावरण असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, या नवरात्रीत कुलदेवीच्या दर्शनाला जाण्याची परंपरा का आहे? तर कुलदेवी म्हणजे आपल्या संपूर्ण कुटुंबाची रक्षण करणारी शक्ती. पिढ्यानपिढ्या आपले पूर्वज तिची पूजा करत आले आहेत. चैत्र नवरात्रीत देवीची शक्ती अधिक प्रभावी मानली जाते, म्हणून या काळात तिचे दर्शन घेणे अत्यंत शुभ समजले जाते. लोक या वेळेला कुलदेवीकडे जाऊन आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करतात. काही जण नवस पूर्ण करण्यासाठी जातात, तर काही जण फक्त मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी. तर ही परंपरा आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवते आणि आपल्या संस्कृतीची ओळख जपते. एक तासानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत देवीच्या दर्शनाला. आता कमीत कमी 200 पायऱ्या असतील, त्या चढून आता वरती जायचं आहे. तर आता आम्ही निघालो आहे दर्शनाला. गर्दी तर दिसत आहे, पण बघूयात पुढे गर्दी आहे की नाही आहे, दर्शन किती लवकर होतं आहे. तर चला.
आता जस्ट दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालेलो आहोत घरी. खूप छान आणि मस्त दर्शन झालं आईचं. ओके नाही हो ना, गर्दी पण नव्हती. हे व्हिडिओ घेणार आहे मी. तर मस्त असं दर्शन झालं. अचानक प्लॅन ठरला रात्रीच विचारायला जायचं आहे का म्हणून. तर मग ते म्हटले चल सकाळी जाऊ येऊ. मग आम्ही पटकन सकाळीच 6:30ला 7ला निघालो घरून. तर मस्त दर्शन झालं. आता निघतोय घरी. घरी येता येता ऋत्विक झोपला आणि आता 5 ते 10 मिनटात आम्ही घरी पोचणारच आहोत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, फिट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा. बाय गाईज.